नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. परवा मी आदित्यचं संपूर्ण दिवसाचं मील रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ज्यामध्ये मी ब्रेकफास्ट आणि डिनरमध्ये त्याला 2 पदार्थ दिले होते, ज्याच्या रेसिपीज बऱ्याच जणांनी मला मागितल्या होत्या. पहिला जो ब्रेकफास्टमध्ये दिलेला पदार्थ होता तो सुजी आणि मखाण्याची खीर होती आणि डिनरमध्ये मी त्याला व्हेजिटेबल ओट्स खिचडी दिली होती. तर या दोन्ही रेसिपीज या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हे जे दोन्ही पदार्थ आहेत हे बाळाचं वजन वाढवण्यासाठी, बाळाला शांत झोप लागण्यासाठी, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल मसल ग्रोथसाठी म्हणजेच पूर्ण बाळाच्या वाढी आणि विकासासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर वळूया पहिल्या रेसिपीकडे, जी आहे सुजी आणि मखाण्याची खीर. ही खीर पचायला खूप जास्त हलकी आहे, बनवायला झटपट आहे, खूप टेस्टीही बनते. तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मधही ॲड करू शकता. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा घेतलेला आहे गाईचं तूप, ज्यामध्ये 1 मोठा चमचा घातलेला आहे बारीक रवा, जो आपल्याला आता या तुपासोबत छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मी 2 चमचा मखाण्याची पावडर घातलेली आहे. मखाणे छान असे रोस्ट करून मिक्सरमध्ये फिरवले की पावडर बनते. याच पद्धतीने 1 चमचा मी आल्मंड पावडर किंवा बदामाची पावडर ही घातलेली आहे. ही पावडर सुद्धा बदाम भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रूट पावडरचा सुद्धा वापर करू शकता. आता हे सगळे जे तिन्ही पदार्थ आहेत हे तुपासोबत छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि खमंग वास यायला लागला की त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून तुम्हाला हे शिजायला ठेवायचं आहे. आता या खिरीचा गोडवा वाढवण्यासाठी मी इथे 1 खजूर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली होती आणि तुम्ही ते पाहू शकता छान अशी ही भिजलेली आहे. वरची कडक सालं मी काढून टाकलेली आहेत आणि ही मॅश केलेली जी खजूर आहे ही आपल्याला ॲड करायची आहे. तुमचं बाळ खूप लहान असेल, असं खात नसेल, तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा पेस्ट करून घेऊ शकता. याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी मी थोडीशी इलायची पावडर ही यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान ही जी खजूर आहे ही मॅश करत आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे किंवा हे शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 3-4 मिनिट लागतात ही पूर्ण खीर बनण्यासाठी आणि तुम्ही ते पाहू शकता खूप छान टेक्स्चर याचं झालेलं आहे. अगदी क्रीमी आणि टेस्टी हेल्दी अशी ही आपली ही खीर तयार झालेली आहे. तुम्ही टेक्स्चरही याचं पाहू शकता, अगदी अप्रतिम झालेलं आहे. बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडासा मधही घालू शकता, जसं तुम्ही आदित्यच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी थोडासा मधही त्यामध्ये ॲड केला होता. आता त्यानंतरची पुढची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे ओट्सची खिचडी. आता ही खिचडी सुद्धा खूप पटकन बनते, खूप टेस्टी, खूप हेल्दी आहे. भरपूर असे न्यूट्रियंट्स यामध्ये आहेत. बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचायला सुद्धा खूप हलकी आहे. शिवाय जर हे डिनरमध्ये तुम्ही बाळाला देत असाल ना, तर बाळ हा रात्रभर अगदी छान पद्धतीने झोपणार आहे. ही खिचडी बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. मी नेहमीच ऑलिव्ह ऑइलचा वापर करते, ज्यामध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसणाची. बाळाच्या वयानुसार तुम्ही हे जे काही प्रमाण आहे हे ठेवू शकता. मी इथे एक लसणाची पाकळी घेतलेली आहे, जे छोट्या भागामध्ये कट केलेली आहे आणि ती आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर मी अगदी थोडासा कांदाही यामध्ये ॲड केलेला आहे. हाही आपल्याला तेलासोबत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत भाज्या. मी इथे टोमॅटो घातलेला आहे आणि हा टोमॅटोही आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही यामध्ये मीठसुद्धा ॲड करू शकता. ऑलरेडी माझ्याकडे शिजलेला बटाटा होता, तर तोच बटाटा मी घातलेला आहे. इथे मी अर्धा ॲपलवरची सालं काढून बारीक कट करून घेतलेलं आहे, ज्यामुळे या खिचडीची जी चव आहे ना ही खूप छान पद्धतीने होते. शिवाय दिवसभरामध्ये जर तुम्ही बाळाला एखादं फ्रूट दिलं नसेल तर ही एक बेस्ट ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही फ्रूटही ॲड करू शकता. 1 मोठा चमचा मी ओट्स घेतलेले आहेत, तेही यामध्ये घातलेले आहेत आणि ते सुद्धा तेलासोबत थोडा वेळ आपल्याला रोस्ट करायचे आहेत. यानंतर याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत, ज्यामध्ये हळद, गरम मसाला, मुलं मोठी असतील, बाळ मोठं असेल तर थोडीशी तुम्ही मिरची पावडर घालू शकता, काळी मिरीची पावडर, आणखी तुम्हाला जे हवे आहेत ते मसाले घालायचे आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. आता मी यामध्ये ना वटाणे सुद्धा घातले होते, पीजही घातले होते, पण ती क्लिप कुठे गेली माहीत नाही. पण तुम्ही लास्टला पाहू शकता की यामध्ये वटाणे सुद्धा आहेत. सो तुम्हाला जे काही भाज्या किंवा जे काही घालायचं आहे ते तुम्ही ॲड करू शकता. सो इथे पाहू शकता तुम्ही थोडेसे हिरवे मटारही तुम्हाला दिसते आहेत, पण जो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही. आता जर तुम्ही कच्चा बटाटा वापरला असेल तर ही खिचडी शिजायला थोडासा वेळ लागू शकतो, पण तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा बटाटा किंवा जे सफरचंद आपण घातलेलं आहे हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही. आणि त्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण ओट्स हे खूप पटकन शिजतात, पण ज्या घातलेल्या भाज्या आहेत या शिजायला मात्र थोडासा वेळ लागतो. त्यानंतर मी फोकच्या साह्याने हे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे, जेणेकरून याचं जे टेक्स्चर आहे हे थोडंसं क्रीमी बनेल. आणि जेव्हा बाळाला दात वगैरे नसतात किंवा जर तुमच्या बाळाला असं टेक्स्चर आवडत नसेल, मोठं जाडं भरडं खात नसेल, तर त्यावेळी तुम्ही हवं त्या टेक्स्चरमध्ये हे मॅश करून घेऊ शकता. आणि अशी ही आपली इन्स्टंट ओट्सची भरपूर भाज्या असणारी खूप टेस्टी अशी खिचडी तयार झालेली आहे. ही खिचडी बाळाला रात्रभर
बाळाचं पोट फुल ठेवण्यासाठी किंवा छान अशी झोप लागवण्यासाठी, बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी आणि पर्यायाने वजन वाढण्यासाठी खूप हेल्दी आहे. आदित्यने ही खूप छान पद्धतीने खाल्ली. जेवढी तुम्हाला बाउलमध्ये खिचडी दिसते आहे, ऑलमोस्ट 3-4 घास सोडले तर बाकी सगळी खिचडी त्यांनी फिनिश केली होती. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि हे दोन्ही पदार्थ तुमच्या बाळाला आवडले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. सो आय होप आजचे हे दोन्ही पदार्थ तुम्हाला खूप जास्त आवडले असतील आणि तुम्ही ते नक्की ट्राय कराल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.